2 मिरच्या घातलेल्या आहेत आणि असं खोबरं घालायचं बघा कट करून, सरक कापून खोबरं घालायचं. याला जे डाळी, फुटाणा डाळ, हिंदी में क्या बोलते हैं आप कमेंट करके बता सकते हैं. आता आपण बनवत आहोत खोबऱ्याची चटणी. चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये. तयारी चालू आहे मित्रांनो. हे घातले बघा तेल. जेमिनी सनफ्लावर. थोडंसं पाणी टाकायचं आणि गर फिरवून घ्यायचं मिक्सरला. कसं चटणी काढून घेतलेली आहे. आता या खोबरं चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. गर फिरवून घेतली मिक्सरमध्ये. राई, जिरे, हिंग हे टाकले बघा. कढीपत्ता. गेला चटणीला तडका. चटणी झाली बघा तयार. इडली संग खावा, डोसा संग खावा, चपाती संग खावा, एकदम बढिया. सुंदर.